स्वतःच्या इच्छेने स्वइच्छेने ते मोठ्या प्रमाणात दान द्यायचे आणि त्यातून ह्याचं काम केलं जातं. म्हणून बऱ्याच लेण्यांमध्ये भिंतीवरती शिलालेख कोरलेले असतात. त्या शिलालेखामध्ये त्या दान करण्याचं नाव दिलेलं असतं, त्यांनी का दान दिलेलं असतं, कोणासाठी दिलेलं असतं, कधी दिलेलं असतं. तर आता समजा इथे आता शिलालेख आढळलेले नाहीत, माझ्या पाहणीत नाही तिकडे शिलालेख, शोधावं लागतील. जर असतील तर ते आपल्याला विकिपीडिया गॅझेटवर चेक करावं लागेल की शिलालेख आहेत की नाही. परंतु त्या शिलालेखात स्पष्ट इथे नाव मेन्शन केलं असतं की ह्या चैत्यग्रहाला चैत्यग्रह म्हणतात. या चैत्यग्रहाचं दान हे ह्या पुस्तकाने त्याच्या आजीच्या, आजोबाच्या, वडिलांच्या, बहिणीच्या, आईच्या स्मरणार्थ आपण अजूनही पाठ्या लावतो तसं तिथे लिहिलेलं असतं. तर हा एक मोठा पुरावा असतो की ह्या लेण्यांसाठी बुद्ध धर्मीय उपासकाचं किती मोठं योगदान आहे. शिवाय सर्वात मोठं इथे ही लेणी आता आपण समोर बघतोय, इथे एक शिवलिंग बसलेलं आहे, हा दगड सिमेंटचं बनवलेलं आहे, एक चिरा लावलेला आहे, हे आता बसवलं आहे. मागे मी जेव्हा 2-6 वर्षापूर्वी वर होतं त्याच्याकडे लिहिलं होतं, आता खाली घेतलंय, हे नवीन ठेवलंय. हे सगळे हे त्यांचं षडयंत्र आहे जे स्वतःच्या हातात घेण्याचं. आता ह्याला आपण फक्त प्रत्युत्तर देऊ शकतो ते फक्त आपल्या सातत्य येण्याने. जर आता आपण आज इथे 50 लोक आहोत, जर पुढच्या रविवारी 50 लोक इथून बसले, दिवसभर बसायचं काही ह्या लोकांना दिवसाचं नाही, खेळाचं काय नाही, त्याचं आहे त्याचं अस्तित्व कमी करायचं, तुम्हाला इथं अस्तित्व दाखवावं लागेल. आपण आपलं अस्तित्व दाखवणार, हे त्यांचं अस्तित्व दाखवतात. आता बघा सगळे येऊन कुठेतरी पुलावून गेले, आपल्यातला कोण आलं इथे येऊन पूजा करून गेला, वंदना घेऊन गेलं, केलं का कोणी नाही येऊन गेले. मग हाच त्याचा परिणाम आहे की ते लोक करतात आणि म्हणून त्याची ताकद आहे. ते त्यांचे अधिकार सांगतात. आपण अधिकार तेव्हा सांगू शकतो जेव्हा आपण तिथं राहू. आपलं घरी 10 दिवस महिनाभर बंद असं धूळ होते, तर हे विहार आहे, लेणी इथे आपण येतच वर्ष येतच नाही, तर साहजिकच ते लोक येतात, ते करतात आणि ते त्यांचा अधिकार सांगतात. त्यांचा अधिकार काढायचा असं आपल्याला यावं लागेल. जास्त बोलत संतोष वाघमारे सर, तुम्ही स्तूपाबद्दल माहिती नाही. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम, नमो बुद्धाय. शिवबळीने आलेल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. तर प्रामुख्याने काय असतं, आता इथे आपण पाहू शकतो की स्तूप आहे. तर स्तूप म्हणजे काय, तर बुद्धाचं प्रतीक. ज्यावेळेस तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, त्यांच्या ज्या अस्थी होत्या क्षालिक धातू, त्याच्यावरती स्तूप उभारले. मग तो बुद्धाचे जे शरीर धातू आहे त्याच्यावरती 8 विभागात स्तूप उभारले. ते पहिला स्तूप तो आहे तो केसरियाला आहे, उत्तर प्रदेशला. रामगरामचा स्तूप आहे. त्यानंतर कुशीनगरचा आहे, ज्या ठिकाणी तथागत बुद्धांना म्हणजे अंत्यप्रसार केला, महापरिनिर्वाण. तर स्तूप म्हणजे काय, तर बुद्धाचं प्रतीक आहे. म्हणजे हे जे आहे हे हिनयान काळातलं आहे. हिनयान काळात काय होतं, ज्यावेळेस तथागत बुद्धाची मूर्ती उपलब्ध नव्हती त्यावेळेस स्तूप, त्यानंतर पिंपळाकृती, कमान, हरिण, हत्ती, हे धम्मचक्र हेच तथागतांचं रूप म्हणून तिथं ते पूजलं जायचं त्याला होतं. आता स्तूप हे 3 प्रकारचे असतात. आता पहिला प्रकार जो असतो स्तूपाचा तो असतो शारीरिक स्तूप. शारीरिक स्तूप म्हणजे ज्या ठिकाणी तथागत बुद्धांच्या ज्या अस्थी धातू आहे, शरीर धातूवर उभारणारे म्हणजे बांधलेले स्तूप आहे, त्यांना शारीरिक स्तूप अशी म्हणतात. स्तूप हे प्रामुख्याने 4 प्रकारचे असतात. त्यात शारीरिक स्तूप असतो, एक पारिभौतिक स्तूप असतो आणि आपलं उद्देशिका स्तूप असतो आणि ओटीव स्तूप असतो. तर शारीरिक स्तूप म्हणजे आपल्या भगवंताच्या, आपल्या अरहंताच्या वगैरे अस्थी ज्या अस्थीवर जे उभारल्या जातं त्याला शारीरिक स्तूप असतात असं म्हणतात. जे की शारीरिक स्तूप आपल्याला सांचीला वगैरे बघायला मिळतं. दुसरं असतं पारिभौतिक स्तूप. तिसरं असतं उद्देशिका स्तूप. तर उद्देशिका स्तूप म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या भगवंताने ज्या ठिकाणी भेटी दिल्या, ज्या ठिकाणी त्यांनी आपल्याला उपदेश दिले, धर्माचा प्रसार वगैरे असं ते करण्यासाठी त्याला उद्देशिका स्तूप म्हणतात. हे सारनाथला आपल्याला बघायला मिळतं. तिसरा असतो याच्यासाठी वगैरे उभारलेला असतो. जसं आपण एखाद्याच्या आधारात इथे फोटो वगैरे लावतो ना आपल्या घरामध्ये, त्या प्रकारचं. तर ते ओटी थर्ट आहे. वरती वेदिका पट्टी असते, ते बुद्ध आणि धम्म आणि संघ याला ते हे करतं, रिप्रेझेंट करतं ते असं. आणि वरती अंड एसटी वगैरे. यांनी संवर्धक जी मंडळी आपली ती सतत या ठिकाणी येणं जाणं करते, पण त्याला प्रतिसाद देणारे लोक कमी येतात. कुठल्या लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे असं वाटतं? असं म्हणजे सार्वजनिक लोकांनी सर्व लेणी संवर्धक आहेत ना, हे सगळेच एकामेकाला सहकार्य करतात, पण सर्वसाधारण माणसांनी सुद्धा भविष्य जे आहे जवळच्या लोकांनी, स्थानिकच्या लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. ऐका ना, मी 2020 साली कलर नव्हता इथे, नव्हता, आता कलर लावला. हा, कारण याच्यामध्ये हे कोरलेलं होतं. हा, मग रंग लावला त्याचा अर्थ मग त्याला जाऊ तर आपण लोक जर 2-5 वर्षापूर्वी रंग
तत्यंपि संघं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि